मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे ई-KYC माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे। ही प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करू शकतात। ज्यांनी अद्याप ई-KYC केली नाही त्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी। सरकारने ई-KYC करण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ दिला आहे। 18 नोव्हेंबरपर्यंत ही ई-KYC ची शेवटची तारीख आहे। त्यामुळे या मुदतीपर्यंत लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवण्यात येणार नाही। मात्र मुदत संपल्यानंतरही ई-KYC केले नाही तर मात्र अशा लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला जाण्याची शक्यता आहे। ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ई-KYC ची सुविधा 18 सप्टेंबरपासून 2 महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध करण्यात आली आहे। ई-KYC ची प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असून आत्तापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी ई-KYC ची प्रक्रिया यशस्वी पूर्ण केली आहे। इतर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे।